आपल्यासोबत फोन लाईनवरून अमोल मिटकरी फोन लाईनवरून जोडलेले आहेत। अमोल सर, या ठिकाणी आपण पाहतोय आरएसएस निगडीत तरुण भारत वृत्तपत्रातून आता वादग्रस्त मंत्र्यांचे कान उपटण्यात आलेत। नाही मी एकतर वृत्तपत्र हे अद्याप वाचलेलं नाही आणि जर तसं असेल तर एक आहे महायुती म्हणून जनतेच्या समोर आपण जात असताना काही जर विधानं येत असतील किंवा मंत्री असतील किंवा आमदार असतील यांचं काही अशोभनीय वर्तन होत असेल तर त्या प्रमुखांना त्या पक्षाला ते कान टोचणं साहजिक आहे आणि जर अशा प्रकारे त्यांनी तंबी दिली असेल तर त्यावर निश्चितच संबंधित जी काही 4-5 लोकांची तुम्ही नावं घेताय ते त्यामध्ये स्वतः दुरुस्ती करतील। कारण शेवटी महाराष्ट्र चालवायचा आहे, शेवटी जनता प्रत्येक घटक आता कसं आहे हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल यांना संविधानिक अधिकार या देशामध्ये राहण्याचा आहे, या राज्यात राहण्याचा आहे। परप्रांतीयांची कालची मुजुरी तुम्ही बघितली, आपल्या चॅनलनेच दाखवली, एका सर्वसामान्य भगिनीवर त्यांनी कशा पद्धतीने मारहाण केली। पण तरी आपल्या मंत्र्यांमुळे आपल्या आमदारांमुळे महायुतीची प्रतिमा जर खराब होत असेल, वेगळा मेसेज जात असेल तर ती तंबी देण्याचं काम हे आपापल्या पक्ष संघटना करत असतात, आपल्या मातृसंस्था करत असतात। संघाने किंवा तरुण भारतमध्ये तसं छापून आलं असेल आणि तशी समज दिली असेल तर संबंधित नेते आणि मंत्री त्याबाबत योग्य तो भूमिका घेतील आणि जे काही कारवाई करायची आहे ते आमच्या महायुतीचे वरिष्ठ नेते करतील। जी धन्यवाद अमोल सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।